3.5 वर्षापूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरामध्ये नेमकं काय घडलं हे त्यातील पांडांनी स्वतःच सांगायला सुरुवात केली। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते। यावेळी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं। या आमदारांनी या देवीला काही नवस केला असं काही बरंच काही बोललं गेलं होतं। त्यावेळेला अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड याविषयी तेव्हा बरीच चर्चा झाली होती। एकनाथ शिंदे आणि त्याच्या सहकारी आमदारावर बरीच टीकाही झाली होती आणि पुढे देखील महाराष्ट्रात ती सुरू राहिलेली आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर अंधश्रद्धेचा हा विषय सतत उकरून काढलेला होता। अगदी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा हा विषय ताजातवाना झाला। मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नव्हते आणि त्याचं कारण संजय राऊत यांनी सांगितलं होतं। कामाख्या देवीला रेडे कापून त्याची शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली आहेत, त्यामुळं देवेंद्र फडणवीस त्या भीतीनं तिथं राहायला जात नाहीत असं राऊत यांनी म्हटलं होतं। नंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले, पण त्यापूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षा बंगल्याच्या मोकळ्या जागेचं स्पानिंग करून घेतलं होतं असं सुद्धा राऊत म्हणाले। स्पानिंग केलं तेव्हा रेडेची शिंग मिळाली का असा प्रश्न सुद्धा राऊत यांनी विचारलेला होता। रेड्यांचे बळी आणि पुरलेल्या शिंगाचा विषय आता पुन्हा ताजा झाला। संजय राऊत हे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन आले 15 दिवसापूर्वी। तिथं त्यांना याबाबत मोठी माहिती मिळाली आणि त्यांनी आपल्या रोखठोकमध्ये हे सगळं आता लिहिलेलं आहे। त्यामुळं आज पुन्हा एकदा राजकीय विश्वामध्ये मोठी खळबळ नव्यानं उडाली। संजय राऊत कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा रेड्याचे, बकऱ्याचे आणि बदकाचेही तिथं कसे बळी दिले जात होते, त्यांचा विधी कसा केला जात होता हे त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं आहे। एवढंच नाही, तिथल्या पुजाऱ्याशी झालेला संवाद त्यांनी रोखठोकमध्ये मांडलेला आहे। तिथं त्या लोकांना काहीतरी पांडा वगैरे म्हणतात, म्हणजे पूजा विधी करतात। तर या पांडा मंडळींनी संजय राऊत यांना ओळखलं। तुम्ही महाराष्ट्रातील राजकीय नेते आहात अशी ओळख त्यांना दिली। तिथले हे जे कोणी पुजारी किंवा पांडा हे जे काही लोक होते त्यांच्याशी संजय राऊत यांचा काय संवाद झाला बघा। हे पांडा म्हणाले, आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है। आणि पुढं 3.5 वर्षापूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरामध्ये नेमकं काय घडलं हे त्यातील पांडांनी स्वतःच सांगायला सुरुवात केली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। या चर्चेच्या वेळेला, या संवादाच्या वेळेला पांडा म्हणाले, ओ शिवसेना के लोगों ने यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया। यावर राऊत यांनी विचारलं, कितने लोग थे? तेव्हा पांडा म्हणाले, हो एक साथ 50-60 लोग आए थे। त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना विचारलं, कौन सा पूजा किया? पांडांनी सांगितलं, यहाँ जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया देवी को। संजय राऊत यांना सगळी माहिती ऐकीच मिळत होती। बळी दिलेले आहेत असं म्हटल्यावर संजय राऊत यांनी सुद्धा विचारलं, कौन सा बलि दिया? त्यावर हे पांडा म्हणाले, भैंसा को काटा, कुछ लोगों ने बदक को भी काटा, शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया। त्यानंतर पांडाने आणखी काही माहिती दिली। पांडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी देवीला चढवले। त्यातल्या 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्याची शिंग कापून आपल्या सोबत नेली। या शिंगांना शेंदूर लावून ती मंतरली जातात आणि अपेक्षित स्थळी खोल पुरवून मनोकामने त्याची पूजा केली जाते। त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावलं जातं। अशी शिंग वर्षा बंगल्यात पुरल्याचा दावा तर संजय राऊत यांनी आधीच केलेला होता। मुंबई महाराष्ट्रात ही शिंग आणली गेली, ती सर्व मंतरलेली शिंग कोणी कुठं पुरली ते रहस्यच आहे असं संजय राऊत यांनी आपल्या रोखठोकमध्ये म्हटलं। अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा पुरोगामी महाराष्ट्र संत गाडगेबाबापासून प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी लढाया लढल्या अंधश्रद्धेच्या विरोधात। नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी आपलं बलिदान द्यावं लागलं। त्या महाराष्ट्रामध्ये शेवटी अंधभक्ती आणि अंधश्रद्धेचं पेव फुटलं
आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत आणि त्यांनी जनतेलाही कर्मकांडाला पुजलं, जुंपलं. डरपोक मनुष्य शेवटी अंधश्रद्धेच्या मार्गाने जातो, असंही संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.